हॅलो फ्रेंड्स, आज आपण वरणफळ कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत। अतिशय स्वादिष्ट आणि आगळा वेगळाच पदार्थ आहे हा। तुम्ही पण नक्की बनवून बघा। त्यासाठी मी इथे 2 कप पीठ घेणार आहे। जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते 2 कप मी इथे घेते। त्यानंतर त्यामध्ये थोडासा जिरा आणि ओवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण जशी पोळी लाटण्यासाठी कणिक भिजवून घेत असतो तशी कणिक इथे आपण भिजवून घेणार आहोत। अगदी पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही, अशी नॉर्मल कणिक भिजवून घ्यायची आहे। थोडंसं अजून पाणी ॲड करते मी। भिजवून झालेली आहे। आता आपण हिला अशीच भिजत ठेवणार आहोत। त्यानंतर मी इथे तुरीची डाळ बॉईल करून घेतली। त्यासाठी टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। एका कढईमध्ये थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जिरा मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे। आपण जे चिरलेले टोमॅटो होते ते इथे घालून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्या। टोमॅटो व्यवस्थितपणे शिजले पाहिजे। यामध्ये शिजून झालेले त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत। प्रमाणानुसार तिखट टाकून घ्या आणि थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि कोथिंबीर व्यवस्थित हलवून घ्या। आणि आता यामध्ये जी आपण तुरीची डाळ बॉईल करून ठेवली होती ती मी इथे घालणार आहे। हलवून घ्या व्यवस्थित आणि थोडीशी उकळी येईपर्यंत आपण वेट करणार आहोत। त्याचा थोडं प्रमाणानुसार मी इथे मीठ घालून घेते। थोडीशी चिंच मी इथे ॲड करणार आहे आणि चिंच घातली म्हणून थोडंसं इथे गूळ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी कणिक भिजवून ठेवली होती ती इथे मी लाटून घेणार आहे। व्यवस्थित लाटून घ्यायची। बघा, एकदम जाडही नाही आणि एकदम अशी पातळसर पण नाही आहे। मीडियम मध्यम आकाराची मी इथे पोळी लाटून घेतली आहे। त्यानंतर मी त्याचे स्क्वेअरमध्ये असे काप करून घेणार आहे। काप असे मीडियम साईजचेच हवेत, एकदम मोठे नाही आणि एकदम छोटे पण नको आहेत। त्यानंतर आपलं वरण इथे उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण हे पीसेस ॲड करणार आहोत। वेगवेगळे करून हे पीसेस ॲड करा, नाहीतर ते एकत्र होतात। त्यामुळे असे एक एक करून टाकायचे आणि त्याला व्यवस्थित बॉईल होऊ द्या। कारण हे जे आपण कणकेपासून बनवतो पीसेस हे सगळे कच्चे असतात आणि त्याला शिजू द्यावं लागणार व्यवस्थित। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित त्याला शिजू द्या। शिजून झालेत आपले आता हे आणि अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे। थोडंसं चांगलं तूप मी इथे ॲड करते वरतून। तुपाने एकदम याला छान चव येते। गरम गरम वरणफळमध्ये छान तूप घालून आपली स्वादिष्ट अशी वरणफळाची रेसिपी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।